मंडळी आजकाल बायकांमध्ये, विशेषतः बायकांमध्ये नखं वाढवण्याची फॅशन खूप वाढली आहे. मी तर काही बायांमध्ये दोन्ही हाताची नखं वाढलेली पाहिलीत आणि त्याचा परिणाम असा होतोय, की त्या नखामध्ये जी घाण साठते ती आपल्या पोटात जाते आणि आपण म्हणतो, "अरे, मी व्यवस्थित हात धुतो." परंतु नखामधली घाण ही पूर्ण धुवून निघत नसते. यासाठीच आयुर्वेदामध्ये क्षौरकर्म सांगितलेलं आहे, म्हणजे नखं, केस हे व्यवस्थित वरचे वर कापले गेले पाहिजेत. त्यामुळे तुमच्या शरीराचं शौच म्हणजे स्वच्छता व्यवस्थित राहते आणि तुम्हाला आजार पण होत नाही. आता आयुर्वेदामध्ये मलिन आहार ही एक कन्सेप्ट आहे. मलिन आहार म्हणजे मळलेला आहार. जेव्हा आपण नखं वाढलेल्या अवस्थेमध्ये जेवण करत असतो, तेव्हा आपल्या नखामधली घाण ऑब्व्हियसली आपल्या पोटात जात असते आणि आपला आहार, आपण जे अन्न घेतो, ते मलिन होत असतं, घाण होत असतं आणि त्याच्यामुळे त्रिदोषांचा प्रकोप होतो आणि त्रिदोषांचा प्रकोप झाला, की त्वचेचे आजार, रक्ताचे आजार, रक्तदृष्टीचे आजार हे असे आजार आपल्याला होऊ शकतात. दुर्धर त्वचेचे विकार होऊ शकतात. यासाठीच आयुर्वेदामध्ये क्षौरकर्म, नखं पण काढायला सांगितलीत आणि केस पण काढायला सांगितलेले आहेत. हे नखं, नखामधली घाण, नंतर केस आयुर्वेदामध्ये दुषी विष म्हणून सांगितलेलं आहे. दुषी म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जे दोष आहेत त्याला दुष्ट करणारं विष. ते शरीरामध्ये गेलं की दोषांना दुष्ट करतं, दोषांचा प्रकोप होतो आणि तुम्हाला व्याधी होऊ शकतात. यासाठीच नित्यनेमाने नखं काढण्याकडे लक्ष द्या. नखामध्ये घाण साठू देऊ नका. जेणेकरून तुम्हाला मलिन आहारामुळे आजार होणार नाहीत. तुमचं शरीर स्वच्छ राहील आणि दोषांचा प्रकोप होणार नाही.